हाय फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनल इझी केमिस्ट्रीमध्ये. आता नेक्स्ट टाईप बघूया आपण, दॅट इज थर्ड टाईप, पॉलिमरायझेशन प्रोसेस. म्हणजे काय तर क्लासिफिकेशन करायचं आहे आपल्याला, फक्त ते कशाच्या बेसिसवर करायचं आहे, पॉलिमरायझेशनच्या प्रोसेसच्या बेसिसवर करायचं आहे. आता पॉलिमरायझेशन प्रोसेस बेसिसवर ज्यावेळेस आपण क्लासिफिकेशन करतो, तर क्लासिफिकेशन करत असताना पहिल्यांदा एक गोष्ट लक्षात ठेवायची की पॉलिमरायझेशन होत असताना जो कुठला बॉन्ड फॉर्म होत असतो तो बॉन्ड असतो आपला कोव्हॅलेंट बॉन्ड. कुठला बॉन्ड असतो? कोव्हॅलेंट बॉन्ड. जनरली हा बॉन्ड तिथे फॉर्म होत असतो. आता पॉलिमरायझेशन प्रोसेस कशा वेळेने एक्सप्रेस केली जाते ते बघूया आपण. पॉलिमरायझेशन प्रोसेसमध्ये जर तुम्ही पहिली प्रोसेस बघितली किंवा पहिली जी टाईप बघितला तर तो टाईप असतो दॅट इज ॲडिशन. जो सेकंड टाईप असतो दॅट सेकंड टाईप इज अ कंडेन्सेशन. आणि जो थर्ड टाईप असतो दॅट इज कॉल्ड अ रिंग ओपनिंग. व्हॉट इज मीन बाय ॲडिशन पॉलिमर किंवा ॲडिशन पॉलिमरायझेशन प्रोसेस काय असते आता आपण ती बघूया. ॲडिशन पॉलिमरायझेशन प्रोसेसमध्ये होतं काय तर ॲडिशन पॉलिमरायझेशन प्रोसेसमध्ये जसं सिम्पली आपण जसे ॲडिशन करतो, दोन छोटे छोटे मोनोमर कंबाईन होणार, दोन मोनोमर कंबाईन झाल्यानंतर तुमचा पॉलिमर बनणार. पण हे जे दोन मोनोमर कंबाईन होत आहेत हे मोनोमर कंबाईन होत असताना कुठलाही मॉलिक्यूल बाहेर पडणार नाही. म्हणजे सिम्पली ॲडिशन प्रोसेस होणार आहे. म्हणजे एक्झाम्पल घ्यायचं झालं तर समजा हे 2 + 2 काय तयार होतो 4. यातून कुठल्याही प्रकारचा पार्ट बाहेर पडत नाही. अशी सिंपल प्रोसेस होते. त्यावेळेस त्याचं इथे पॉलिमरायझेशन होतं. याचं जर एक्झाम्पल द्यायचं झालं तर तुम्ही एक्झाम्पल काय द्यायचं आहे तुम्हाला, पॉलिथिन. आणि इन ब्रीफ जर पॉलिथिन सांगायचं झालं तर कशा वेळेने एक्झाम्पल द्यायचं बघा. पॉली म्हणजे काय, मेनी. पॉली म्हणजे मेनी. आणि इथिन मॉलिक्यूल घ्यायचे. इथिन कसा असतो आपला, इथिन CH2 डबल बॉन्ड CH2. असे n नंबर ऑफ टाइम्स असतात. आपण एक्झाम्पलसाठी 2 वेळेस घेऊया. CH2 डबल बॉन्ड CH2. आता हे दोन एकमेकांसोबत कंबाईन होणार, एक लॉंग चेन बनवणार. मग ती लॉंग चेन कशा वेळेने असणार आहे, CH2 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 अशी लॉंग चेन बनत जाते बघा. मग या लॉंग चेनमध्ये कुठलाही पार्ट इलिमिनेट होत नाही. जसे मॉलिक्युल्स आहेत ॲज इट इज CH2 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 हे n नंबर ऑफ टाइम्स असतात. असे कंबाईन होत जातात. म्हणून या प्रोसेसला काय म्हटलं जातं, ॲडिशन पॉलिमरायझेशन. आता ही ॲडिशन पॉलिमरायझेशन प्रोसेस होत असताना कुठलाही मॉलिक्यूल बाहेर पडत नाही हे लक्षात ठेवायचं आहे. मग डेफिनेशन कशी येणार बघा. वेन मोनोमर्स combine, when monomers combine they form polymer without loss of any molecule, without loss of any molecule. कुठलाही मॉलिक्यूल लॉस नव्हता ज्यावेळेस पॉलिमर फॉर्म होतो तर त्या प्रोसेसला काय म्हणतो आपण, ॲडिशन पॉलिमरायझेशन. नेक्स्ट आहे दॅट इज कंडेन्सेशन पॉलिमरायझेशन. आता हा जर तुम्हाला जमला तर हा लगेच आला पाहिजे. ॲडिशन पॉलिमरायझेशनमध्ये कुठलाही मॉलिक्यूल लॉस होत नाही, तर कंडेन्सेशनमध्ये काय होत असेल, कुठला तरी मॉलिक्यूल लॉस होतो. मग तो मॉलिक्यूल कुठला असतो, तर जनरली ते जे मॉलिक्यूल्स असतात तो एक अल्कोहोल मॉलिक्यूल असतो किंवा वॉटर मॉलिक्यूल्स, अशा टाईपचे मॉलिक्यूल्स तिथून लॉस होत असतात. मग हे मॉलिक्यूल्स कशा वेळेने लॉस होतात ते बघूया आपण. जनरली आपण कंडेन्सेशन पॉलिमरमध्ये जे एक्झाम्पल घेतो ते एक्झाम्पल असतं आपलं पॉलिस्टरचं. पॉलिस्टर, पॉली मीन्स मेनी, इस्टर्स मेनी टाइम्स. त्याच्यात एक्झाम्पल घेतो आपण स्पेसिफिकली टेरिलिन. कुठलं एक्झाम्पल घ्यायचं आपल्याला, टेरिलिन. आता कंडेन्सेशन पॉलिमरमध्ये कुठला मॉलिक्यूल कशा वेळेने बाहेर पडतो ते पण एकदा बघून घेऊ. आता पॉलिस्टर बनवायचं आहे किंवा टेरिलिन बनवायचं आहे त्यासाठी आपल्याला मोनोमर लागणार. जसा पॉलिथिनसाठी आपण जो मोनोमर घेतला तो होता आपला इथिन मॉलिक्यूल, तसाच पॉलिस्टरसाठी आपण जो एक्झाम्पल घेणार किंवा टेरिलिन बनवण्यासाठी जे एक्झाम्पल मोनोमर्स लागतात त्यातला जो पहिला मोनोमर असतो तो असतो आपला इथिलीन ग्लायकॉल. इथिलीन ग्लायकॉल कशा वेळेने ड्रॉ करतात बघा, OH CH2 CH2 अँड OH. हे स्ट्रक्चर तुम्हाला पाठ करावं लागणार आहे बाळांनो. याला म्हणतो आपण इथिलीन ग्लायकॉल. ओके, हा इथिलीन ग्लायकॉल कंबाईन होतो आपल्या टेरेप्थिलिक ॲसिड सोबत. कोणासोबत कंबाईन होतो,
टेरेप्थिलिक ॲसिड. लक्षात ठेवायचं आहे नाव. आता हे नावं तुम्हाला थोडेसे नवे पण वाटत असतील, पण मग तुम्हाला हे पाठ करावं लागणार आहे. सो पहिला आहे इथिलीन ग्लायकॉल, दुसरा आहे टेरेप्थिलिक ॲसिड. हे कशा वेळी कंबाईन होतात, कोणता मॉलिक्यूल तिथून बाहेर पडतो लक्षात ठेवा. आता समजा हे दोन मॉलिक्यूल्स आपण जवळ घेतले तर n नंबर ऑफ टाइम्स असतात. हे जे दोन मॉलिक्यूल्स जवळ घेतले यातून लक्षात ठेवायचं इकडे काय तुमचा पार्ट OH आणि इकडे कोणता पार्ट आहे H. हा OH आणि याचा H, दोन्ही स्ट्रक्चर जवळजवळ काढल्यानंतर तुम्हाला लगेच जमलं पाहिजे OH आणि H या दोघांमधून कुठला मॉलिक्यूल बाहेर पडणार, H2O हा मॉलिक्यूल इथून बाहेर पडणार. सिमिलरली या साईडला पण काय OH, या साईडला पण काय H, हे पण बाहेर पडणार. मग n नंबर ऑफ टाइम्स खूप सारे मॉलिक्यूल्स असतात, मग n नंबर ऑफ टाइम्स H2O तिथून काय होणार, मायनस होणार. म्हणजे आता लक्षात घ्या, कंडेन्सेशन मध्ये जसं सांगितलं होतं काहीतरी बाहेर पडतात, इथे काय बाहेर पडतोय, वॉटर मॉलिक्यूल. मग आपल्याला जो पॉलिमर लिहायचा तो पॉलिमर काय करायचं, फक्त हा वॉटर मॉलिक्यूल काढून फक्त उरलेला मॉलिक्यूल तिथे जॉईंट करायचा. आता इकडनं OH गेला, मग स्टार्टिंग कशापासून झाली रे, CH2 पासून झाली. त्या CH2 ला काय अटॅच आहे, CH2 अटॅच आहे. या CH2 ला आता काय अटॅच झाला, O, कारण की एवढा मॉलिक्यूल तर बाहेर गेला ना, O अटॅच झाला. या O कशाला अटॅच आहे आता, कार्बोनिलला. आणि हा कार्बोनिल कोणाला अटॅच आहे, बेन्झीन रिंगला. करेक्ट. आणि ही बेन्झीन रिंग आहे इकडे परत कशाला अटॅच आहे, C डबल बॉन्ड O. ओके. आणि हा H इकडनं बाहेर. आता जसा हा मॉलिक्यूल एवढा इथपर्यंत आहे बघा बेन्झीन पासून इकडे, तसंच हा मॉलिक्यूल इकडून पुढच्या बेन्झीन पर्यंत तसाच कंटिन्यू असणार आहे. मग आपण हा जो मॉलिक्यूल याला स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये टाकून घेऊया. आणि हा जो तयार झालेला मॉलिक्यूल आहे आपला, या मॉलिक्यूलला म्हणतो आपण टेरिलिन, किंवा याला दुसरं नाव आहे डॅक्रॉन. आणि यामध्ये याला पॉलिइस्टर का म्हटलं तर बघा लक्ष द्या इकडे, ही जी लिंक आहे ही लिंक आहे ईस्टरची, दॅट इज कॉल्ड ईस्टर लिंक. म्हणून अशा भरपूर लिंक्स आपल्याला त्यामध्ये बघायला मिळतात, म्हणून आपण याला पॉलिइस्टर सुद्धा म्हणतो. ओके. हे तुमचं एक्झाम्पल आहे बाळांनो, कसलं, कंडेन्सेशनचं. आता कंडेन्सेशन पुन्हा एकदा व्यवस्थित बघा. कंडेन्सेशन पॉलिमरमध्ये आपण काय करतो तर डेफिनेशन सारखीच आहे, फक्त थोडासा चेंज काय, व्हेन अ मोनोमर्स कंबाइन्स दे फॉर्म अ पॉलिमर विदाउट अ लॉस ऑफ एनी मॉलिक्यूल. तर या डेफिनेशनमध्ये आपण काय करणार, व्हेन मोनोमर्स कंबाइन दे फॉर्म अ पॉलिमर विथ लॉस ऑफ एनी मॉलिक्यूल. मग तो मॉलिक्यूल कुठला असू शकतो तर तो मॉलिक्यूल असणार आहे आपला एकतर अल्कोहोलचा मॉलिक्यूल असेल और वॉटर मॉलिक्यूल असणार आहे. यापैकी कुठला तरी एक मॉलिक्यूल यातून बाहेर पडणार आहे. इथे जो बाहेर पडलेला मॉलिक्यूल कुठला आहे, वॉटर मॉलिक्यूल आहे. मग हे एक्झाम्पल कसलं झालं आपलं, कंडेन्सेशनचं झालं. त्यानंतर आपला जो थर्ड टाईप आहे दॅट इज कॉल्ड रिंग ओपनिंग. आता रिंग ओपनिंग मध्ये जनरली काय होतं, व्हेन अ मोनोमर्स, आता इथे कंबाईन वगैरे काय नाही होणार आहे, एक सिंपल एक मोनोमर आहे त्याची जी रिंग असणार आहे ती रिंग ओपन होणार आहे. मग त्याला म्हणून आपण काय म्हणणार, रिंग ओपनिंग पॉलिमर. मग त्याची डेफिनेशन कशी करणार, व्हेन अ मोनोमर विथ अ रिंग, मोनोमर विथ अ रिंग open and form a polymer and form a polymer, it's called a ring opening polymer. A polymer is called a ring opening when a monomer with a ring, एखादा मोनोमर आहे आणि जो रिंग सोबत आहे त्याची रिंग ओपन झाली त्यानंतर जो पॉलिमर फॉर्म होतो and form a polymer, it's called a ring opening polymerization. थोडक्यात आपण त्याला काय म्हणणार, रिंग ओपनिंग पॉलिमरायझेशन. लक्षात, रिंग ओपन करायची फक्त मोनोमरची. आता याचं एक्झाम्पल कसं बघणार तुम्ही, एक्झाम्पल एकदम सोपं आहे. याचं एक्झाम्पल आहे ॲप्सिलॉन कॅप्रोलॅक्टम. कॅप्रोलॅक्टम म्हणजे काय तर बघा लक्ष द्या इकडे, मी स्ट्रक्चर कशा वेळी ड्रॉ करतोय ते पण व्यवस्थित बघायचं आहे. माझ्याकडे हा NH ग्रुप आहे आणि NH ग्रुपला हा कार्बोनिल ग्रुप जॉईंट केलेला आहे. मग या NH ग्रुपला कार्बोनिल ग्रुप जॉईंट होतो आणि त्यानंतर याच्यामध्ये येतात CH2 ग्रुप्स. किती CH2 ग्रुप घ्यायचे आहेत आपल्याला, 5 CH2 ग्रुप घ्यायचे. लक्षात ठेवा, हा 1 2 3 4 1 2 3 4 5 आणि हा 6वा इथे
हा इथे जॉईंट करायचा आहे. हा जो तयार झाला याला म्हणायचं आहे तुम्हाला काय, तर कॅप्रोलॅक्टम. काय नाव याचं, कॅप्रोलॅक्टम. आणि हा ॲप्सलॉन कॅप्रोलॅक्टम आहे. ॲप्सलॉन का म्हटलंय, तर ह्या कार्बोनिलची जी पुढची पोझिशन येते तिला म्हणतो आपण अल्फा, हिला म्हणायचं असतं बीटा. त्यानंतर हे अशा वेळी सिक्वेन्स वाईज येतो आणि हा NH2 ग्रुप ज्या ग्रुपला अटॅच असतो, जेव्हा ज्या कार्बनला अटॅच असतो त्या कार्बनची पोझिशन अशी सिक्वेन्स वाईज आल्यानंतर जी येते ती असते ॲप्सलॉन. म्हणून आपण याला म्हणतो ॲप्सलॉन कॅप्रोलॅक्टम. कॅप्रोलॅक्टम याचा अर्थ हा जो कार्बोनिल ग्रुप आहे NH याला रिंगमध्ये जर आला तर त्याला आपण लॅक्टम म्हणत असतो. म्हणून हा तयार झाला तुमचा ॲप्सलॉन कॅप्रोलॅक्टम. ॲप्सलॉन कॅप्रोलॅक्टममध्ये रिंग ओपनिंग. आता ही रिंग कुठून ओपन होती, तर हा जो CH2 ग्रुप आहे, सॉरी NH आणि CO यामधून तुमची रिंग ओपन होते. आणि ती रिंग ओपन करून फक्त तुम्हाला स्ट्रक्चर लिहायचं आहे. स्ट्रक्चर कशा वेळी येणार बघा. मग आता एक तुम्ही इकडनं सुरुवात करा किंवा या साईडने. समजा आपण NHच्या साईडने सुरुवात केली तर कसं लिहिणार, पहिल्यांदा NH, त्या NH नंतर काय आलं रे, CH2 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 CH2. किती टाइम्स आहे, 5 टाइम्स. 5 टाइम्स डायरेक्टली सिम्पल असं लिहून टाकायचं, CH2 5 टाइम्स. आणि त्या CH2ला काय अटॅच आहे, CO अटॅच आहे, बरोबर. आणि याला आपण स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये टाकणार, असं n नंबर ऑफ टाइम्स होणार. मग हा जो तयार झाला तुमचा, आता याचं नाव काय, तुम्ही जो सुरुवातीला जो स्टार्टिंग मटेरियल मोनोमर घेतलाय तो मोनोमर कोणता आहे तुमचा, ॲप्सलॉन कॅप्रोलॅक्टम आहे. मग ॲप्सलॉन कॅप्रोलॅक्टमला ओपन केल्यानंतर जो पॉलिमर बनलाय त्या पॉलिमरचं नाव आहे नायलॉन. पण हा नायलॉन कोणता, तर हा नायलॉन 6. याला नायलॉन 6 का म्हटलं, लक्षात घ्या यामध्ये हा इकडे एक कार्बन आणि या साईडला हे असे CH2 चे 5 कार्बन, आणि 5 आणि 1 झाला तुमचा 6, असे टोटल 6 कार्बन्स याच्यात प्रेझेंट असल्यामुळे आपण याला म्हणतो नायलॉन 6. 6 कार्बन्स आहेत म्हणून याला काय म्हटलं गेलं, नायलॉन 6. ओके, सो हा झाला तुमचा थर्ड टाईप, रिंग ओपनिंग. ओके, सो अशा वेळेने तुमचं क्लासिफिकेशन होतं पॉलिमरायझेशन प्रोसेसच्या बेसवर. ओके तर मित्रांनो, जो आपला नेक्स्ट टाइप आहे क्लासिफिकेशनचा, दॅट इज क्लासिफिकेशन बेस्ड ऑन द इंटरमॉलिक्युलर फोर्स. आता जे पॉलिमर्स असतात त्या पॉलिमर्समध्ये एकमेकांमध्ये इंटरमॉलिक्युलर फोर्स असतो. मग तो फोर्स कशा टाईपचा आहे, म्हणजे फॉर एक्झाम्पल त्या फोर्सच्या बेसिसवर जर आपण क्लासिफिकेशन करायचं ठरवलं तर कशा वेळेने आपण क्लासिफिकेशन करणार तर ते बघूया. यामध्ये जो फर्स्ट टाईप पडतो दॅट इज A, तर ते असतात इलास्टोमर. सो व्हॉट इज मीन बाय इलास्टोमर. आता इलास्टोमर नावच स्वतः आपल्याला सगळी आयडिया देतं आहे की इलास्टोमर्स म्हणजे काय, तर द पॉलिमर्स विच हॅव्हिंग द इलास्टिसिटी प्रॉपर्टी. पॉलिमर विथ इलास्टिक प्रॉपर्टी. इलास्टिक प्रॉपर्टी मीन्स व्हॉट, असे पॉलिमर्स आहेत की ज्यांना आपण स्ट्रेच केलं किंवा फॉर एक्झाम्पल आपला सिंपल रबर बँड घेतलं, स्ट्रेच केल्यानंतर कसं पूल होत आहे, त्यानंतर सोडल्यानंतर तो त्याचा ओरिजिनल शेप रिगेन करतोय. दॅट टाईप ऑफ पॉलिमर इज कॉल्ड इलास्टोमर्स. मग त्याचं तुम्ही एक्झाम्पल काय देऊ शकता, सिंपल एक्झाम्पल द्यायचं झालं तर वल्कनाइज्ड रबर, किंवा तुम्ही थोडक्यात रबर बँड जरी लक्षात ठेवलं तरी होत आहे. सेकंड टाईप असतो दॅट इज कॉल्ड फायबर. फायबर मीन्स व्हॉट, दीज आर दी सॉलिड पॉलिमर्स लाईक थ्रेड सारखे जे सॉलिड पॉलिमर्स असतात त्यांना आपण फायबर्स म्हणतो. पॉलिमर सॉलिड दॅट लाईक अ थ्रेड. थ्रेड लाईक जे पॉलिमर्स असतात त्यांना आपण फायबर्स म्हणू शकतो, म्हणजे धाग्यासारखे. थोडक्यात त्यांना जास्त टेन्साईल स्ट्रेंथ असते, पण मग ते असे जास्त रबर सारखे आपले काय म्हणू शकतो आपण, त्यांना रबर सारखे स्ट्रेच नाही होत, ते एकदम स्ट्रेट असतात, सॉलिड असतात, त्यांना म्हणतो आपण फायबर्स. फायबर्समध्ये एक्झाम्पल द्यायचं झालं तर तुमच्याकडे एक्झाम्पल आहे नायलॉन 6. हा नायलॉन 6 आहे. आपण जो बघितला होता तो नायलॉन 6 होता मित्रांनो. नायलॉन 6 म्हणजे काय, याच्यात 2 मोनोमर्स, दोन्ही मोनोमर्समध्ये 6 कार्बन असतात म्हणून त्याला आपण नायलॉन 6 म्हणत असतो. त्यानंतर जो C टाईप पडतो तो C टाईप आहे दॅट इज अ थर्मोप्लास्टिक. थर्मोप्लास्टिक मीन्स व्हॉट, थर्मो मीन्स टेम्परेचर अँड बिहेव लाईक अ प्लास्टिक. जसं प्लास्टिक असतं थर्मल टेम्परेचरला, म्हणजे मी जे फॉर एक्झाम्पल तुम्हाला सांगायचं झालं तर वॉटर बॉटल्स आहेत. आता ह्या वॉटर बॉटल्सला आपण हीट केला तर ती सॉफ्ट होते, तिचा शेप चेंज होतो,
आणि कूल केल्यानंतर पुन्हा हार्ड होते. मग असे जे सॉलिड्स असतात किंवा असे जे पॉलिमर्स असतात आपण त्यांना थर्मोप्लास्टिक म्हणतो. म्हणजे आपण असं म्हणू शकतो ऑन हिटिंग दे चेंज शेप और सॉफ्ट. ते शेप चेंज करून घेतात किंवा सॉफ्ट होतात. अँड ऑन कूलिंग दे बिकम हार्ड. ते हार्ड होऊन जातात. अशा सॉलिड्सला पॉलिमर्सला आपण काय म्हणतोय थर्मोप्लास्टिक पॉलिमर म्हणतोय. म्हणजे थर्मोप्लास्टिक पॉलिमर्स मध्ये जर तुम्ही एक्झाम्पल द्यायचं झालं तर आता सांगितलं पॉलिथिन बॅग्स आहे की नाही, प्लास्टिक बॉटल्स सांगू शकतो तुम्ही आहे नाही, त्याचा पॉलिथिनचा एक एक्झाम्पल म्हणून सांगू शकतो आपण. तर फोर्थ मध्ये जो टाईप पडतो दॅट इज कॉल्ड थर्मोसेटिंग. हे थर्मोप्लास्टिकच्या एक्झॅक्टली अपोजिट बिहेव करतात. थर्मोसेटिंग मीन्स व्हॉट, टेम्परेचरचा त्याच्यावरती कुठलाही इफेक्ट होत नाही. म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्ही हीट केल्यानंतर त्याचा कुठलाही शेप चेंज होत नाही किंवा हीट केल्यानंतर ते कुठल्याही प्रकारे सॉफ्ट होत नाही. जसं वॉटर बॉटल तुम्ही हीट केल्यानंतर ती सॉफ्ट होते, शेप चेंज करतो, तसे हे जे सॉलिड्स असतात, हे जे पॉलिमर्स असतात, हे पॉलिमर्स हीट केल्यानंतर कुठलाही शेप चेंज करत नाही. अशा पॉलिमर्सला आपण काय म्हणतो थर्मोसेटिंग पॉलिमर्स म्हणत असतो. मग ऑन हिटिंग it does not सॉफ्ट, ते सॉफ्ट होत नाही. फॉर एक्झाम्पल द्यायचं झालं तर बॅकेलाइट, यावरती हिटिंगचा कुठलाही इफेक्ट होत नाही. हे असं प्लास्टिक असतं किंवा अशा टाईपचा पॉलिमर असतो की गरम केला तरी काही फरक पडत नाही त्याच्यावरती. तर आपण जर इंटरमॉलिक्युलर फोर्सच्या बेसिसवरती तुम्ही जर क्लासिफिकेशन करायचं झालं तर परत 4 टाईप्स पडणार आहे. पहिला टाईप आहे इलास्टोमर, म्हणजे असे पॉलिमर्स की जे इलास्टिसिटी प्रॉपर्टी दाखवतील. फायबर्स जे इलास्टिसिटी प्रॉपर्टी दाखवणार नाही. थर्मोप्लास्टिक मीन्स व्हॉट, टेम्परेचर दिल्यानंतर सॉफ्ट होणार, कूल केल्यानंतर पुन्हा हार्ड होणार. अँड लास्ट वन इज अ थर्मोसेटिंग, टेम्परेचरचा यावरती कुठलाही इफेक्ट होत नाही. प्रत्येकाचे एक्झाम्पल्स तुम्हाला देणं नेसेसरी आहे. डेफिनेशन तुमच्या भाषेमध्ये तुम्ही सिंपल वेने एक्सप्लेन करू शकतात. सो प्लीज नोट डाऊन. आपला जो नेक्स्ट टाईप आहे दॅट इज अ क्लासिफिकेशन ऑफ पॉलिमर ऑन द बेसिस ऑफ टाइप्स ऑफ मोनोमर. टाइप्स ऑफ मोनोमर मीन्स व्हॉट, आपण जे मोनोमर्स यूज करतो आणि मोनोमर्स यूज केल्यानंतर एक छोटा स्ट्रक्चर बनतं. ते स्ट्रक्चर आपण पुन्हा कंटिन्यू एन नंबर ऑफ टाइम्स घेत असतो. त्या स्ट्रक्चरला म्हणतो आपण रिपीटिंग युनिट. म्हणजे फॉर एक्झाम्पल माझ्याकडे समजा एक रिॲक्शन आहे, माझ्याकडे एक ए हा मोनोमर आहे आणि दुसरा बी हा मोनोमर आहे. आपण आतापर्यंत काय बघितलं की हे दोघं मिळून एक पॉलिमर बनवत आहे दॅट इज कॉल्ड सी. असं नाही म्हणू शकत आपण समजा सिंगल ए मॉलिक्यूल घेतला, बी हा मॉलिक्यूल घेतला आणि दोघं मिळून एक मॉलिक्यूल बनला सीचा. पण हा सी हा एक मॉलिक्यूल यूज केला जातो का, तर नाही. सी सारखे भरपूर मॉलिक्यूल्स, म्हणजे सीची अशी खूप सारी चेन असते, त्यावेळेस बनतो आपला पॉलिमर. ओके. सो आपण हा जो सिंगल सी बनवत असतो, या सिंगल सीला म्हणतो आपण रिपीटिंग युनिट, जो या पूर्ण पॉलिमरमध्ये पुन्हा रिपीट होत असतो. मग या रिपीटिंग युनिटच्या बेसिसवरती हे 2 टाईप पडतात, होमोपॉलिमर आणि कोपॉलिमर. होमोपॉलिमर मीन्स व्हॉट, होमोपॉलिमर्समध्ये हा जो रिपीटिंग युनिट असतो, हा रिपीटिंग युनिट सेम असतो. होमो मीन्स सेम रिपीटिंग युनिटमुळे जो पॉलिमर फॉर्म होत असणार आहे त्याला म्हणणार आपण होमोपॉलिमर. आणि कोपॉलिमर म्हणजे काय, ते याच्यामध्ये रिपीटिंग युनिट कसं असणार आहे, डिफरंट. म्हणजे आपल्याकडे समजा 2 मोनोमर्स आहे, ए प्लस बी, यांनी मिळून दिला आहे आपल्याला सी. आपल्याकडे दुसरा आहे डी प्लस ई, यांनी मिळून दिला आपल्याला एफ. आणि हे दोघं रिपीटिंग युनिट, डिफरंट रिपीटिंग युनिट कंबाईन होणार आणि एक पॉलिमर बनवणार सी एफ. अशा टाईपचा जर पॉलिमर मिळत असेल तर आपण त्याला काय म्हणणार, कोपॉलिमर. ओके. मग कोपॉलिमर म्हणजे काय, तर याच्यामध्ये असलेला हा जो रिपीटिंग युनिट आहे हा डिफरंट असतो. तर होमोपॉलिमरमध्ये जो रिपीटिंग युनिट आहे तो कसा असतो, सेम असतो. असे 2 टाईप. हे एक अजून मेन क्लासिफिकेशन. सो टाइप्स ऑफ मोनोमरमध्ये कसं, द मोनोमर or the polymer that is called a homopolymer which having the same repeating unit is same are called a homopolymer. Which having a different repeating unit they are called a copolymer. This is your 5th types of classification. Note down it. Okay.
our next point is what? The classification of polymer on the biodegradability. What is mean by biodegradability? Biodegradability म्हणजे काय? तर बायोडिग्रेडेबिलिटी म्हणजे काय? तर तो पॉलिमर नेचरमध्ये इझिली डिकम्पोज होतोय की नाही, म्हणजे फॉर एक्झाम्पल तो डिकम्पोज होणार की नाही होणार हे आपण याच्या बेसिसवर आपण त्याला क्लासिफाय करणार आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल आता बघा नेचरमधून आपण सांगितलं की जनरली बऱ्याचशा सिटीजमध्ये प्लास्टिकवरती बॅन केलेलं आहे, प्लास्टिक कोणाला यूज करू देत नाही. आता याचं मेन रिझन तुम्हाला चांगलं माहिती आहे की प्लास्टिक जमिनीमध्ये पडल्यानंतर तो खूप काळ पडून राहतं, जवळपास तो इझिली डिग्रेडेबल होत नाही. मग असे जे पॉलिमर्स असतात त्या पॉलिमर्सला म्हणतो आपण नॉन बायोडिग्रेडेबल. आणि जे नेचरमध्ये मिळणारे पॉलिमर्स असतात, फॉर एक्झाम्पल आपले जे कपडे कॉटन वगैरे, हे जमिनीमध्ये पडल्यानंतर इझिली डिकम्पोज होतात, काही मायक्रो ऑर्गॅनिझम्स त्याला इझिली खाऊन घेतात, त्यामुळे त्यांना आपण बायोडिग्रेडेबल म्हणतो. आणि ज्या पॉलिमर्सला मायक्रोब्स इझिली डायजेस्ट करू शकत नाही किंवा इझिली त्याला डिकम्पोज करू शकत नाही, म्हणजे खाऊन मायक्रोब्स त्याला डायजेस्ट करतील किंवा त्याला डिकम्पोज करतील, तर असे डिकम्पोज होत असतील तर त्यांना बायोडिग्रेडेबल म्हणायचं. जर डिकम्पोज होत नसतील तर त्यांना आपण नॉन बायोडिग्रेडेबल म्हणणार. म्हणजे फॉर एक्झाम्पल याच्यात आपण असं सांगू शकतो, द पॉलिमर विच इज इझिली डिकम्पोज इन नेचर. नेचरमध्ये जर इझिली डिकम्पोज होत असेल तर त्याला आपण बायोडिग्रेडेबल म्हणणार. अँड द पॉलिमर विच डज नॉट इझिली डिकम्पोज, जो इझिली डिकम्पोज होत नाही त्याला म्हणणार आपण नॉन बायोडिग्रेडेबल. जो इझिली डिकम्पोज होतो त्याला म्हणणार आपण बायोडिग्रेडेबल. नॉन बायोडिग्रेडेबल मध्ये तुम्ही एक्झाम्पल देऊ शकतात पॉलिथिन, प्लास्टिक सांगू शकतो आपण थोडक्यात, आणि इकडे तुम्ही एक्झाम्पल देऊ शकतात कॉटन. सिंपल एक्झाम्पल द्यायचे आहेत. ओके, बायोडिग्रेडेबिलिटीवरती दोन क्लासिफिकेशन्स, बायोडिग्रेडेबल आणि नॉन बायोडिग्रेडेबल. सो लाईक दिस आपलं क्लासिफिकेशन इथे संपतंय.